गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी। आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात। 58 लाख नोंदी सापडल्यात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे, त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही। शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे। 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही। देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत, ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे। 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे। कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे। पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे। देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे। हे काम शिंदे समितीनं करावं। याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे। हे नाही, ते दिलं जावं। त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळ्या अभ्यासक देणं गरजेचं आहे, हे दिले गेले पाहिजे। तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही देत नसतो। मराठीचे अवलाद आहे आमची, आम्ही शांत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या। जे जे बोलतो ते होत असतं माझं। आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही। शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे। त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका। आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे। काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाठवला तरी पोलीस जेलात नेते। आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही।